कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची शासकीय विश्रामगृहाची नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले। कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह हे गेली कित्येक वर्षापासून बंद स्थितीत होते। अखेर कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून या विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर करत या विश्रामगृहाचे काम करण्यात आले आहे। तसेच नव्याने उभा राहत असलेल्या विश्रामगृहाच्या बांधकामाची पाहणी देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी केली। या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षांमध्ये जी विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांचे आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेले आहेत। आज आपण या ठिकाणी गुलमोहर रेस्ट हाऊस आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोहर रेस्ट हाऊस तयार होत आहे। याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मी आज आलेलो आहे। मार्चपर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल। अतिशय एक चांगली वास्तू कर्जतकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल। कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील, बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये एक शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी 3-3.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे। मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि हे वसतिगृह हे गुलमोहर हे ऐतिहासिक वसतिगृह या ठिकाणी PWDचं आहे। या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकरांना अभिमान वाटेल असं एक वसतिगृह या ठिकाणी लवकरच सुरू होईल।